स्वामी आले रूप बदलून एक खरी गोष्ट। स्थळ नाशिकजवळचं एक लहानसं गाव। वेळ 2012 साल, श्रावण महिना। कथा रामू नावाचा एक तरुण गरीब घरातला होता। आई आजारी होती आणि औषधासाठी पैसे काही मिळत नव्हते। दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती। एक दिवस तो खूप हताश होऊन डोंगरावरच्या स्वामी समर्थ मंदिरात गेला आणि स्वामींना साष्टांग नमस्कार घालून रडू लागला। तो म्हणाला, स्वामी, आता काहीच उरलेलं नाही। आईचा श्वास थांबेल आता, पण माझ्याकडे पैसे नाहीत। तुम्हीच काहीतरी करा। ती रात्र तिथेच झोपून गेला। पहाटे एक साधा माणूस भगवा कपडा अंगावर, हातात तांब्या घेतलेला त्याच्याजवळ आला। म्हणाला, बाळ, घरी जा, तुझ्या अंगणात एक पिशवी सापडेल। आईला घेऊन डॉक्टरकडे जा। रामू घरी आला आणि खरंच अंगणात एका झाडामागे एक छोटीशी पिशवी होती, त्यात 5,000 रुपये होते। तो लगेच आईला घेऊन डॉक्टरकडे गेला आणि योग्य वेळी उपचार झाले। पुढच्या आठवड्यात रामू पुन्हा त्या मंदिरात गेला, पण त्याला तो साधा माणूस परत कधीच दिसला नाही। तेव्हापासून रामू म्हणतो, स्वामी आले होते स्वतः, पण मला ओळखता आलं नाही। पण मला वाटतं, श्रद्धा असेल तर ते नक्की येतात। शिक्षण स्वामी समर्थ कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करतात। ते भुकेल्याला अन्न रूपात, दुःखीला आधार रूपात आणि निराशेला आशेच्या रूपात भेटतात।